मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. आज आपण इयत्ता 11वीचे अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे प्रकरण आपलं चालू आहे. आज आपण उपघटक अभ्यासाला घेतला आहे अर्थशास्त्राच्या व्याख्या. चला तर आपण अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या समजावून घेऊ. पहिली व्याख्या आहे ॲडम स्मिथ यांची, संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथात मांडली. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. पहा, एका ओळीतच व्याख्या आहे, अतिशय सोपी पाठ करायला. त्या ॲडम स्मिथ यांची व्याख्या संपत्ती या घटकाबाबत संबंधित आहे. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. हे महत्त्वाचं, जुन्या काळातले अर्थशास्त्रज्ञ आणि ते अर्थशास्त्राचे जनक आहेत. ही व्याख्या जी मांडलेली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये 1776 तो ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचं मराठीमध्ये नाव आहे राष्ट्राची संपत्ती आणि इंग्रजी नाव आहे अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हे इंग्रजी नाव. या ग्रंथात त्यांनी ही व्याख्या मांडली आणि किती सुंदर सोपी व्याख्या आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न यावर पडतात. पुढची व्याख्या आपण पाहूया. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे पाहू अगोदर. 1. निरहस्तक्षेपाचे धोरण. 2. भांडवल व संपत्तीचा साठा. 3. आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. 4. वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. त्यांच्या मुद्दे ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे. त्यातील पहिला, निरहस्तक्षेपाचे धोरण. निरहस्तक्षेप याचा अर्थ सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हस्तक्षेप करणे आणि निरहस्तक्षेप विरुद्ध अर्थाचा शब्द. निरहस्तक्षेप म्हणजे हस्तक्षेप करायचा नाही अर्थव्यवस्थेत. 2. भांडवल व संपत्तीचा साठा. सरकारने भांडवल व संपत्तीचा साठा करायचा आहे कारण ते संपत्तीचं शास्त्र आहे. 3. आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. अर्थव्यवस्था नैसर्गिक नियमांनुसार चालेल, सरकारचा हस्तक्षेप किंवा मध्यवर्ती सत्तेचा हस्तक्षेप नसेल. आणि 4था मुद्दा आहे आर्थिक वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन, श्रमाचं विभाजन या विशिष्ट भागाला किंवा पैलूला महत्त्व दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे का? पाहूया आपण काय ते. पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थहॉस यांनी 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. नॉर्थहॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. इथे 2 अर्थशास्त्रज्ञांची नावं आहेत, पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थहॉस. यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 2018 साली अर्थशास्त्रासाठी. पॉल रोमर आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आणि नॉर्थहॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रात उल्लेखनीय काम केलेलं आहे. नोबेल पुरस्कार हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र अशा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी किंवा संशोधनासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये या पुरस्काराची तरतूद केलेली आहे. आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर 1901 पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला आणि पुढे मग ती पुरस्काराची परंपरा सुरू अजूनही आहे. भारतामध्ये अमर्त्य सेन या भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. शोधा पाहू. अर्थशास्त्रातील इतर नोबेल पारितोषिक विजेते. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही इतर अर्थशास्त्रातील ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे
ती नावं तुम्ही शोधा. दुसरी व्याख्या पाहूया प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची. कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीवर भर दिला आणि अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रावर भर दिलेला आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. आपण व्याख्यांचा अभ्यास करताना तुलनात्मकरित्या करूया. ॲडम स्मिथने संपत्तीचे अर्थशास्त्र म्हटलेलं आहे आणि अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या केली. कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे आणि ते नवसनातनवादी आहेत. ॲडम स्मिथला आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणालो. सनातनवादी जुने, नवसनातनवादी त्यानंतरचे असून त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे आणि ॲडम स्मिथचा आहे राष्ट्राची संपत्ती. इंग्रजी नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स आणि हे पुस्तक 1890 साली प्रकाशित झाले. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीही तयारी करा. पाहूया आपण त्यांनी व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे ते. त्यांची व्याख्या पाहूया अल्फ्रेड मार्शल यांची. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. ही पण व्याख्या पाठ करायची आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. माणसाच्या जीवनमानाचं कल्याण कसं होतं, मानवाचं जीवन सुखकर कसं होतं, या कल्याणाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये प्राप्ती म्हणजे जे काही मिळेल ते आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर. माणसाच्या गरजा खूप आहेत आणि ती गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित आहेत, कमी आहेत. म्हणून त्यांचा पर्याप्त वापर किंवा योग्य वापर लोक कसा करतात किंवा समाज कसा करतो याबाबत वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो आहे. म्हणून याला मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र असं अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलेलं आहे. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. व्याख्येमधून आपल्याला काय लक्षात येते महत्त्वाचे मुद्दे. 1. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. माणसाचा अभ्यास म्हणजे त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास. 2. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आर्थिक वर्तन, अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती, समाज, कुटुंब कशा प्रकारे करतात त्याचा अभ्यास आहे अर्थशास्त्र म्हणजे. 3. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. लोकांचं कल्याण कसं होतं आहे, लोकांचं जीवनमान सुखी कसं होतं आहे, लोकांचं राहणीमान, जीवनमान उंच कसं होतं आहे याचा अभ्यास. आणि 4. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. ॲडम स्मिथने केवळ संपत्तीचा अभ्यास म्हटलेला आहे, पण इथे डॉक्टर मार्शल यांनी केवळ संपत्तीचा अभ्यास नसून माणसाच्या जीवनाचं कल्याण, मानवाचं भौतिक कल्याण झालं पाहिजे किंवा त्यावर भर देणारे अर्थशास्त्र असा यांनी अर्थ व्यक्त केलेला आहे. तिसरी व्याख्या पाहूया. लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली. पुन्हा आपण तुलनात्मकरित्या अभ्यास करणार आहोत. रॉबिन्स यांची व्याख्या दुर्मिळतेवर आधारित आहे. ॲडम स्मिथची व्याख्या संपत्तीवर, मार्शलची व्याख्या जी आहे ती कल्याणावर आधारित आणि रॉबिन्स यांची व्याख्या दुर्मिळतेवर आधारित. अतिशय प्रसिद्ध झालेली आहे ही व्याख्या आणि 1932 साली त्यांनी ग्रंथ लिहिला आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व. हे ग्रंथ आहे ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे ग्रंथाचं नाव आहे आणि त्यामध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे ती दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे.
पाहूया व्याख्या काय केली ते पाहू आपण. व्याख्या. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अतिशय सोपी सुंदर व्याख्या आहे पाठांतराला. अमर्याद गरजा, मानवाच्या गरजा अमर्याद आहे, नो लिमिट्स. आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं, जी गरजा पूर्ण करणारी साधनं आहेत ती मर्यादित आहे. उदाहरणार्थ माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा तो मर्यादित आहे आणि तो दुर्मिळ आहे, सहजासहजी उपलब्ध होत नाही, कमी उपलब्ध होतो. आणि तो पर्यायी उपयोग आहे, म्हणजे त्याचे अनेक उपयोग होतात, एकापेक्षा अधिक उपयोग होतात. मग व्यक्तीला काय करावं लागतं? अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालावा लागतो, ॲडजस्टमेंट करावी लागते. हे करताना मानवी वर्तन कसे असते त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. लक्षात ठेवायचंय. पुन्हा एकदा घेऊया. अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या माणसाच्या किंवा मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ही पाठांतर व्याख्या करा. रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. 1. अमर्याद गरजा किंवा साध्य, माणसाच्या गरजा अमर्याद आहेत. 2. मर्यादित साधनं आणि ती गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधनं लागतात ती कमी आहेत, लिमिटेड. 3. गरजांचा प्राधान्यक्रम. एक मात्र लक्षात घ्यायचं, मनुष्य गरजा जरी खूप असल्या पण त्यांचा क्रम लावतो. उदाहरणार्थ ज्या गरजा अतिशय आवश्यक आहेत मानवाला जीवन जगण्यासाठी त्या अगोदर पूर्ण करायच्या आणि ज्या नंतर कमी कमी महत्त्वाच्या गरजांचा क्रम लावता येतो. उदाहरणार्थ पगार झाल्यानंतर सुरुवातीला प्रथम अन्नधान्य वगैरे खरेदी केलं जाईल. बाजारात जाऊन TV आणला जाणार नाही. म्हणजे गरज आहे पण त्याचा क्रम लावता येतो, प्राधान्यक्रम. कोणती गरज महत्त्वाची आहे ती अगोदर पूर्ण करायची, कमी महत्त्वाची गरज नंतर पूर्ण करायची, असा क्रम लावता येतो. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे साधनांचे पर्यायी उपयोग. उदाहरणार्थ माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हे एक साधन आहे. त्या पैशाच्या सहाय्याने अनेक प्रकारचे अनेक गरजा पूर्ण होऊ शकतात, पर्याय आहेत. परंतु मनुष्य काय करतो? त्या गरजांचा क्रम लावू शकतो. म्हणून ही 4 वैशिष्ट्य किंवा 4 मुद्दे या व्याख्येमधील अतिशय महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत आहे का, आता इथे विचार आणि अर्थशास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत. पहा, आपल्याला पुस्तकामध्ये अशा चौकटीमध्ये तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला माहीत हवं अशा चौकटी दिलेल्या असतील. पण लक्षात एक ठेवायचं आहे, अशा तुम्हाला माहीत आहे का अशी जर चौकट असेल तर या चौकटीमधील जे असेल लेखन त्यावर प्रश्न येणार नाही किंवा कृती विचारली जाणार नाही. पण तुम्हाला माहीत हवं अशी जर चौकट असेल तर त्यावर तुम्हाला कृती विचारली जाईल. पहा, विचार आणि अर्थशास्त्रज्ञांची नावे पाहूया आपण. सनातन संप्रदाय 18व्या शतकामधल्या कोणत्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यात? ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल आणि T.R. माल्थस हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ किंवा सनातन संप्रदायातली. नंतर नवसनातन संप्रदाय केव्हा सुरू झाला? 19व्या शतकामध्ये. आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा काही भाग त्यांना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. त्यामध्ये कोण आहे? अल्फ्रेड मार्शल, A.C. पिगू आणि आयर्विक फिशर इत्यादी. आणि आधुनिक संप्रदाय जो आहे तिसरा 20व्या शतकापासून आजवर जो असेल तो J.M. केन्स, लिओनेल रॉबिन्स आणि पॉल सॅम्युएल्सन हे 3 भाग केलेले आहेत अर्थशास्त्रज्ञांच्या विचारसरणीचे. आता आपण कोणकोणत्या व्याख्या अभ्यासल्या? ॲडम स्मिथची घेतलेली आहे, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांची. नंतर नवसनातनमध्ये आपण अल्फ्रेड मार्शल यांची व्याख्या अभ्यासली आणि आधुनिक संप्रदायामध्ये आपण
लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या अर्थशास्त्राची अभ्यासलेली आहे. पहिली व्याख्या होती 18व्या शतकात, दुसरी व्याख्या होती 19वे शतक आणि 20व्या शतकाचं सुरुवात, आणि तिसरी व्याख्या रॉबिन्सची यांची 20व्या शतकापासूनची आजपर्यंतची. या 3 व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. तुलनात्मकरित्या जर तुम्ही याचा अभ्यास केला तर नक्कीच सोपं जाईल. हा टॉपिक महत्त्वाचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, आणि या टॉपिकमध्ये अभ्यास करताना ज्या अडचणी येतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसेच मी प्राध्यापक सौ संगीता भालसिंग, अहमदनगर. मी इयत्ता 11वी आणि 12वीला मराठी आणि अर्थशास्त्र हे 2 विषय शिकवते. त्यामुळे मराठी आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांवरील अभ्यासक्रमावरचे व्हिडिओ पोस्ट करत आहे. 12वीचा अभ्यासक्रम मराठी आणि अर्थशास्त्राचा पोस्ट केलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम गरजेनुसार पाहू शकता. आता 11वीचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. अभ्यासासाठी शुभेच्छा.